श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, येत्या 12 ऑगस्ट बुधवार दीप अमावस्या. चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या, नाहीतर भयंकर परिणाम भोगावे लागतील. मैत्रिणींनो, येत्या बुधवारी 12 ऑगस्टला अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी दीप अमावस्या येत आहे. आपण सगळेच या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करतो, घरातील नकारात्मकता बाहेर काढून समृद्धीची प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या एका रात्री केलेल्या एका छोट्या चुकीमुळे तुमच्या घरात वर्षभरासाठी दारिद्र्यता, पितृदोष आणि भयंकर शत्रुपीडा येऊ शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. दीप अमावस्येच्या दिवशी आपण काय खातो यावर आपल्या घराची शांती आणि प्रगती अवलंबून असते. आपल्या शास्त्रामध्ये आणि वडीलधाऱ्यांच्या सांगण्यात काही अशा भाज्यांचा उल्लेख आहे, ज्या या दिवशी चुकूनही घरात शिजवल्या किंवा खाल्ल्या तर त्याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर, नवऱ्याच्या नोकरी, व्यवसाय आणि प्रगतीवर होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 भाज्यांविषयी सांगणार आहे, ज्या दीप अमावस्येला खाणे म्हणजेच स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यासोबतच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्याने तुमच्या घरातील नकारात्मकता, पितृदोष आणि शत्रुदोष एका रात्रीत कायमचा नष्ट होईल. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 3 भाज्या आणि कोणता आहे तो गुप्त उपाय. मैत्रिणींनो, दीप अमावस्या ही एक केवळ आषाढ महिन्याची समाप्ती नाही, तर ती एक अत्यंत मोठा आणि पवित्र आध्यात्मिक बदलाची नांदी असते. आषाढ महिन्यातील गडद काळोखी रात्र संपूर्ण श्रावण महिन्यातील पवित्रतेच्या, भक्तीचा आणि प्रकाशाचा नवचैतन्यमय काळ सुरू होणार असतो. म्हणूनच आपण या दिवशी घरातील सर्व जुने नवीन दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करतो. दिव्यांचा तो लहानसा दीपस्तंभ आपल्या घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. पण मैत्रिणींनो, इथे एक फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आपण घराच्या चौकटीवर, अंगणात आणि देवघरात श्रद्धेने दिवा लावतो, पण जर आपल्या शरीरात म्हणजेच आपण जे काही खात असतो, खाल्लेल्या अन्नात नकारात्मकता निघून गेली तर त्या बाहेरच्या दिव्यांचा पूर्ण लाभ आपल्याला कसा मिळणार? आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी एका वाक्यात खूप मोठा सिद्धांत सांगितला आहे. जसे अन्न तसे मन आणि तसेच विचार. यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर एक गूढ निसर्ग नियम आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा दडलेला आहे. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीमुळे पृथ्वीवर आणि वातावरणात प्रचंड मोठा बदल घडत असतात. समुद्राला भरती येते, मानवी मनातील भावना तीव्र होतात. त्याचा काळ ब्रह्मांडातील नकारात्मकता आणि सूक्ष्मलहरीचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो. वनस्पती आणि भाज्यासुद्धा निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे या दिवशी काही विशिष्ट भाज्या वातावरणातील ही नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म घटक स्वतःमध्ये जास्त प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे अशा वेळी जर आपण या विशिष्ट भाज्या आपल्या आहारात घेतल्या तर ती नकारात्मकता थेट आपल्या शरीरात प्रवेश करते. आणि म्हणूनच हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की ही चूक आपल्यासारख्या गृहिणींकडून नकळत घडते. आपण सकाळी बाजारात जातो, भाजीवाल्याकडे ताज्या दिसणाऱ्या किंवा नेहमीच्या भाज्या दिसल्या की सहसा विचार न करता विकत आणतो. दुपारी किंवा रात्री त्या प्रेमाने शिजवतो आणि कुटुंबाला वाढतो. पण मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या हातात तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी, नशीब जोडलेले असते. आपल्या अज्ञानापोटी जर या पवित्र दीप अमावस्येच्या दिवशी आपण या 3 भाज्या शिजवल्या तर त्याचे भयंकर आध्यात्मिक व कौटुंबिक परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. हे भयंकर परिणाम कोणते? तर पहिला, पितृदोष आणि पितरांचा कोप. अमावस्या हा काळ आपल्या पूर्वजांच्या पितरांचा स्मरणाचा असतो. या दिवशी घरात तामसिक किंवा वाईट लहरी शोषणाऱ्या भाज्या बनवल्यास पितर असंतुष्ट होतात आणि घरात बरकत निघून जाते आणि पोषकांची आवक थांबते. दुसरा म्हणजे शत्रुपीडा आणि कारस्थाने. या विशिष्ट भाज्यामुळे शरीरात आणि वस्तूमध्ये रस्सम गुण वाढतात. यामुळे समाजात, नोकरीत किंवा व्यवसायात विनाकारण तुमचे गुप्त शत्रू निर्माण होतात. तुम्ही कितीही चांगले काम केले तरी लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात आणि कामात अडथळे आणतात. तिसरा म्हणजे कुटुंबातील क्लेश आणि पती मुलांवर संकट. या नकारात्मक अन्नाचा सर्वात पहिला आणि वाईट प्रभाव घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीवर म्हणजेच तुमच्या पतीवर होतो. त्यांच्या कामात अपयश येते, चिडचिड वाढते, तसेच लहान मुलांची एकाग्रता नष्ट होते.
ते विनाकारण आजारी पडतात किंवा त्यांना नजर लागण्याचे प्रकार वारंवार घडतात. आता तुमच्या मनात नक्की शंका निर्माण झाली असेल आणि प्रचंड उत्सुकता देखील निर्माण झाली असेल की अशा कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या या पवित्र दीपामावस्येला खाणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. चला तर अजिबात वेळ न घालवता या 3 भाज्याबद्दल जाणून घेऊया. पहिली भाजी आहे वांगी. अनेक गृहिणींचा असा समज असतो की वांगी ही रोजच्या जेवणातील एक साधी भाजी आहे. पण दीप अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी किंवा भरीत बनवणे अत्यंत वर्ज्य मानले गेले आहे. याचा उल्लेख कुठे आढळतो तर आपल्या प्राचीन गरुड पुराणात तसेच पद्मपुराणात यासारख्या धार्मिक ग्रंथामध्ये आपल्या सनातन परंपरेत अन्नाच्या गुणधर्माचे वर्गीकरण केले आहे. यामध्ये वांग्याला वकृत म्हटले आहे आणि निसर्गाने अत्यंत तामसिक आणि उष्ण मानले गेले आहे. अमावस्येच्या रात्री ग्रहाची स्थिती विशेषतः चंद्राची अनुपस्थिती ही तामसिक वृत्तीला खत पाणी घालते. याचे भयंकर परिणाम काय होतात तर शत्रुपीडा आणि व्यवसायात नुकसान. वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. दीप अमावस्येला वांगी खाल्ल्याने शरीरातील रक्तभिसरण आणि मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुमच्या पतीला नोकरीत किंवा व्यवसायात विनाकारण समस्या येऊ लागतात. कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेऊन जाते आणि नवीन गुप्त शत्रू निर्माण होतात. घरातील वातावरण आणि मुलांचा त्रास. घरात विनाकारण चिडचिड वाढते. लहान मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती एकाग्र होऊ शकत नाहीत आणि घरातील गृहिणींचे मन चंचल राहते. म्हणून येत्या 12 ऑगस्टला दीप अमावस्येला वांग्याची भाजी करत असाल किंवा वांग्याचे कोणतेही अन्नपदार्थ घरात अजिबात बनवू नका. तर दुसरी भाजी म्हणजे पालेभाज्या, विशेषतः शेपू आणि कांद्याची पात. आता वळूया दुसऱ्या भाजीकडे, जी आपण आरोग्यदायी समजून आवडीने खातो, शिजवतो. ती भाजी म्हणजे शेपूची भाजी आणि कांद्याची पात. याचा शास्त्रोक्त उल्लेख आणि मूळ कारण काय? आपल्या धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये अमावस्या, एकादशी आणि व्रताच्या दिवशी काही विशिष्ट वनस्पतींचा त्याग करण्याचे स्पष्ट नियम दिले आहेत. या ग्रंथानुसार जमिनीला लागून राहणाऱ्या ज्या भाज्या गंधवास आणि अत्यंत तीव्र असतो, या ग्रंथानुसार जमिनीला लागून राहणाऱ्या ज्या भाज्या असतात त्याचा गंधवास आणि अत्यंत तीव्र वास असतो आणि ज्या भाज्यामध्ये नैसर्गिकरित्या उग्रता असते त्या भाज्या पवित्र तिथीला देवाला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाहीत आणि स्वतःही खाल्ल्या जात नाहीत. शेपू आणि कांदापात या दोन्ही भाज्या उग्रवासाच्या तीव्र गंधी असून त्या तामसिक ऊर्जेच्या संपर्कात लवकर येतात. याचे भयंकर परिणाम काय होतात? पितृदोष निर्माण होतो. दीप अमावस्येचा हा दिवस आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा, त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा दिवस असतो. जर या दिवशी या रात्री घरात शेपू आणि कांदापात यासारख्या तीव्र वासाच्या भाज्या शिजवल्या गेल्या तर घरातील सकारात्मक व सात्विक लहरी नष्ट होतात आणि यामुळे पितर असंतुष्ट राहतात. आर्थिक चंचल आणि आरोग्याची हानी. पितृदोष निर्माण झाल्यामुळे घरात पैशाची आवक अचानक मंदावते. हातात आलेला पैसा टिकत नाही आणि दवाखान्यात विनाकारण खर्च वाढतो व घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीमध्ये आळस आणि पितरांचा त्रास वाढून शारीरिक थकवा जाणवतो. आता तुम्ही नक्की विचार करत असाल की वांगी आणि शेपू किंवा कांदापात याबद्दल समजले, पण तिसरी भाजी कोणती आहे? या 2 भाज्यापेक्षा अधिक धोकादायक मानली जाते ही तिसरी भाजी. आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असते आणि लोक ती रोजच्या आहारात वापरतात. पण दीप अमावस्येला ती खाणे थेट राहू केतूच्या दोषाला आणि मोठ्या संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. ती भाजी कोणती आहे? चला तिची गुपित, त्यामधील सत्य सविस्तरपणे जाणून घेऊया. मैत्रिणींनो, आता अतिशय लक्ष देऊन ऐका, कारण आता मी ज्या भाजीबद्दल सांगणार आहे ती तुमच्या स्वयंपाकघरात अगदी रोज आणली जाते, वापरली जाते आणि दीप अमावस्येच्या दिवशी ही भाजी खाणे किंवा घरात शिजवणे म्हणजे स्वतःच्या हाताने संकटाची दारं उघडण्यासारखे आहेत. ही तिसरी भाजी दुसरी तिसरी कोणती नसून मुळा आहे आणि मुळ्याची पाने आहेत. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की मुळा तर आरोग्यासाठी इतका चांगला असतो, पचनासाठी उत्तम असतो, मग तो दीप अमावस्येला वर्ज्य का? तर मैत्रिणींनो, यामागे केवळ आरोग्य नाही तर खूप मोठं ज्योतिषशास्त्र आणि आपल्या ग्रंथामधील नियम दडलेले आहेत. याचा ग्रंथोक्त उल्लेख आणि ज्योतिषशास्त्रातील स्थान काय आहे? आपल्या सनातन परंपरेत स्कंद पुराणात आणि पद्मपुराणामध्ये सृष्टीखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहाराचे स्पष्ट नियम दिले आहेत. ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अमावस्येला मुळा वर्ज्य येतो, म्हणजेच अमावस्येच्या तिथीला मुळ्याचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आणि पापकारण मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मुळा ही वनस्पती
राहू आणि केतू या छायाग्रहाचे प्रतिनिधित्व करते. मुळा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा स्वाद तिखट तीव्र असतो. आता गणित नीट समजून घ्या. अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे लुप्त असतो. म्हणजेच मानवी मनाचे, भावनेचे आणि सात्विकतेचे प्रतीक चंद्र असलेला चंद्र अत्यंत कमकुवत म्हणजेच मानवी मनाचे, भावनेचे आणि सात्विकतेचे प्रतीक चंद्र असलेला अत्यंत कमकुवत आणि स्थिर असतो. अशा वेळी जर तुम्ही राहू केतूचे प्रतिनिधित्व करणारा मुळा, त्याची भाजी किंवा त्याची कोशिंबीर आणली किंवा पानं खाल्ली तर तुमच्या शरीरात आणि वास्तूमध्ये राहू केतूची नकारात्मक ऊर्जा दुप्पट वेगाने सक्रिय होते. ज्या लोकांच्या पत्रिकेत आधीच राहू केतूचा दोष आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत घातक ठरतो. त्याचे भयंकर परिणाम काय होतात? पतीवर संकट, तुमच्या पतीच्या कामात अचानक अडथळे येतात, बनलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात, पैशाचे मोठे नुकसान होऊ शकते, मुलांना त्रास, घरातील मुलांना विनाकारण आजारपण, अचानक आजारी पडणे किंवा भीती वाटणे असे प्रकार घडतात. शत्रूचा त्रास, ज्या लोकांचे तुमच्यावर चांगले प्रेम नाही ते तुमच्या विरोधात कारस्थाने करू लागतात. म्हणून 12 ऑगस्ट बुधवारच्या दीप अमावस्येला या 3 भाज्या वांगी, शेंपू, कांदापात आणि मुळा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात अजिबात बनवू नका, बघूही नका. आता तुम्ही म्हणाल, जर न कळत पूर्वी आमच्याकडून ही चूक झाली असेल किंवा या दीप अमावस्येला सर्व संकटापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर आम्ही काय करावे? तर मी तुम्हाला असा एक विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगणार आहे, जो दीप अमावस्येला तुम्ही संध्याकाळी केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष, शत्रुदोष क्षणात भस्म होईल. उपाय अत्यंत सोपा आहे पण याचे फळ अथांग आहे. हा उपाय घरातील स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करायचा आहे. उपाय कसा करायचा? दिव्याची मांडणी संध्याकाळी स्वच्छ स्नान करून घरातील सर्व नवीन जुने दिवे, पंत्या किंवा पितळी दिवे स्वच्छ घासून पुसून घ्या. नंतर 2 तांदळाची रास करा. एका पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढा. त्यावर छोटे अष्टगंध किंवा हळद कुंकू व्हा. त्यानंतर त्यावर थोडे तांदूळ ठेवा. मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा या तांदळाच्या राशीवर एक मोठा दिवा ठेवा. या दिव्यामध्ये मोहरीचे तेल किंवा शुद्ध तूप वापरा. कापूर आणि लवंग त्या दिव्याच्या तेलात टाका किंवा तुपाच्या तेलाच्या दिव्यात टाका. 2 लवंगा आणि एक छोटा कापराचा खडा टाका आणि प्रार्थना करा. आणि दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. स्वामींचे स्मरण करा, हात जोडून प्रार्थना करा. हे दीपदेवता, माझ्या घरातील नकारात्मकता, पितृदोष, आजारपण, शत्रुपीडा नष्ट करा. माझ्या पतीचे आणि मुलांचे रक्षण करा. आणि हा दिवा संपूर्ण घरात आणि घराभोवती फिरवायचा आहे. घरामध्ये आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेरच्या दिशेने ठेवून द्यायचा आहे. मैत्रिणींनो, या उपायाने लवंग आणि कापुराच्या धुरामुळे वातावरणात सर्व वाईट शक्ती आणि नकारात्मकता लहरी पळून जातील. मोहरीचे तेल शत्रुपीडा नष्ट करते आणि दिव्याचा प्रकाश तुमच्या घरात समृद्धी आणतो. हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला स्वतःला घरात एक वेगळी शांती आणि प्रसन्नता जाणवेल. तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.